एकरी कांद्याला 10 रुपये खर्च आहे आणि तोच कांदा 1 रुपयाने गेला. शासन ताब्यात घेतंय शेतकऱ्याला. हे थंब देणं, हे करणं, बा तुम्ही थंब दिलं तरच तुम्हाला खत भेटणार. पहिलं ज्या गोष्टी मोकळ्या होत्या त्या शासनाने ठेवल्या नाही. सर सगळ्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. ज्या वेळेस आपल्याला जे पाहिजे त्यावेळेस शासन आम्हाला सहकार्य करत नाही. वारीत जे चालतो तर फक्त आम्ही परमेश्वराला एकच मागणी की शेतकऱ्याला सुखी ठेव. नमस्कार. आज आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रभर पंढरीचा विठुरायाचा गजर पाहायला मिळतोय आणि आता सध्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आजच सातारा जिल्ह्यामध्ये माऊलींच्या पालखीचं आगमन झालेलं आहे. त्याचसोबत देहू पासून आळंदी पासून जे वारकरी आहेत पालखी सोबत ते सुद्धा या वारीसोबत चालत आलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की हा जो वारकरी संप्रदाय आहे त्याच्यामध्ये 80% जो वारकरी आहे तो शेतकरी आहे. आणि जसं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की या वर्षी 2026 मध्ये पावसाने इतका उशीर केलेला आहे की अगदी जुलै उजाडल्यानंतर पाऊस पडलेला आहे आणि यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत का हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. एकंदरीत कसं असतं की जे वारकरी असतात ते वारीला येण्याआधी आपल्या शेतामध्ये पेरणी करून आलेले असतात. मात्र पावसाला उशीर झाल्यामुळे या पेरणीवर किंवा एकंदरीत शेतीवरती काही परिणाम झालाय ते आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात. नमस्कार, तुम्ही कुठून आलाय? नमस्कार मॅडम, आम्ही संभाजीनगर वरतून आलेलो आहोत. माझं नाव सर्वप्रथम साईनाथ गोपीनाथ प्रधान, गंगापूर तालुका. आणि वारीत आल्यापासून म्हणजे आमची तशी तर 10वी-11वी वर्षापासून वारीत येतोय मी. पण ह्या चालू वर्षी असा प्रॉब्लेम झालेला आहे. शेतीत सर्व पिके व्यवस्थित लागवडी वगैरे करून आलेलो आहे. पण आता पाऊस नसल्यामुळे आमचं जे 1-2 लाख रुपयाचं जे नुकसान झालेलं आहे, तसं पाऊस कमी असल्यामुळे आता पाऊस येईन का नाही हे कोणाला सांगता येणार नाही. पण सर्व माऊलीच्या कृपेने सर्व ठीक होईल अशी अपेक्षा पण करतो आणि माऊलीचरणी अशी विनंती करतो की सर्व जनतेचं जे आहे सर्वप्रथम सर्वांना तर सुखरूप माऊलीचे आशीर्वाद तर आहेच आणि पुढील वाटचालीसाठी पिकांच्या जर म्हटलं तर नुकसान आता माऊली करता आम्ही आलेलो आहे. नुकसान तर होणार नाहीच आमचं, ते तर माऊलीच्या चरणी आहे. पण पाऊस कमी असल्यामुळे जसं आम्ही 1-2 लाख रुपयाचे जे शेतीत पीक टाकलेलं आहे आणि आता त्याच्यापासून काय दुष्परिणाम होईल ते आता आम्हाला तर काही सांगता येणार नाही, आमच्या कोणाच्याच हातात नाही. आणि जसे पिकाचे जे नुकसान झालेले जसं म्हणता येणार नाही आज 2-5 दिवसात आलेलं तर ठीक आहे, नाही तर मग जसं जे नुकसान होईल ते सामोरं तर जावंच लागणार. तर या वर्षी आम्ही असं म्हणत होतो की म्हणजे एकंदरीत अशी परिस्थिती आहे की पाऊस खूप उशिरा झाला, त्यामुळे पेरण्यांना उशीर झालेला आहे, शेतीची कामं रखडलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शेतीची कामं अर्धवट सोडून आलेला आहात की दरवर्षीप्रमाणे संपूर्ण कुटुंब यावर्षी सुद्धा वारीमध्ये सहभागी झाले? शेतीचं काम म्हणजे आम्ही पेरणी करून आलेलो आहे, पण आता दुबार पेरणी करायची, इथून जाऊन करावं लागणार. म्हणजे पुन्हा दुबार पेरणी करण्याची वेळ येऊ शकते असं तुमचं म्हणणं? सर्वात मोठं संकटात आता शेतकरी आहे. 100% दुबार पेरणी शेतकऱ्याला करावं लागणार आहे. आता सध्या तर तिथं आम्ही घरी राहून पण पीक आम्ही पाहू शकत नाही. आमच्या डोळ्याने ना आम्ही पीक पाहू शकत नाही. आम्ही सोयाबीन ऊन धरायला लागली, कपाशी पण ऊन धरायला लागली. म्हणजे ऊन धरायला लागली म्हणजे काय व्हायला लागलं, उन्हामुळे करपायला लागली. म्हणजे ऊन धरायला लागली तुम्हाला समजणार नाही आमची शेतकऱ्याची भाषा, पण उन्हामुळे ती म्हणजे करपायला लागली सोयाबीन. शासनाने आता निदान काय करायला पाहिजे, थोडी नुकसान भरपाई की अर्जंट डबल बियाला पैसे शासनाने आम्हाला द्यायला पाहिजे असं. म्हणजे तुमची एकंदरीत मागणी अशी आहे की जो काही खर्च झाला बियाणाला असेल, पेरणीला असेल, तो शासनाने पुन्हा एकदा दिला पाहिजे. आणखी काय तुम्ही शेतकऱ्यांच्या भावना एकंदरीत सांगाल की गेल्या वर्षी परिस्थिती वेगळी होती आणि या वर्षी कशा प्रकारे परिस्थिती? या वर्षी काय झालं, कांद्याच्या भरोश्यावर शेतकरी होता तर कांद्याचा 1 रुपयाही झाला नाही. म्हणजे काय, कांदा टिकलाच नाही. कांदा टिकला का नाही तर अवकाळी पावसामुळे कांद्यामध्ये अवकाळी पाऊस झाला. कांदा 3 रुपये, 2 रुपये, 1 रुपये, अक्षरशः मी स्वतः 200 क्विंटल कांदा वावरामध्ये पांगून दिला. तुमचा 200 क्विंटल कांदा तुम्ही पांगून दिला आणि 1 रुपयाही झाला नाही. आणि त्यासाठी माझा स्वतःचा खर्च 2 लाख रुपये झाला. 2 लाख रुपये स्वतःचा खर्च झाला. कांद्याला 10 रुपये खर्च आहे, एकरी कांद्याला 10 रुपये खर्च आहे आणि तोच कांदा 1 रुपयाने गेला फक्त. म्हणजे कांदा 1 रुपयाने सुद्धा कोणी घ्यायला. मी ट्रॅक्टर लावून तो कांदा शेतात अक्षरशः पांगून दिला. काही करू शकत नाही शेतकरी. त्याला शेतकरी ह्या नुकसान भरपाई नुकसानीला काही करू शकत नाही. शासनाने कांद्याला भाव दिला नाही. आता आमच्या जवळ कांदा राहिला नाही, कांद्याला भाव 4000 झाला. का झाला तो? व्यापाऱ्याचं सरकार आहे. सरकारचं धोरण हे 100% चुकतंय.
100% सरकारचं धोरण तुम्ही असं आता म्हणताय की सरकारचं धोरण जे आहे ते 100% चुकते. त्याच्यामध्ये तुम्ही पहिला मुद्दा असा मांडला की सरकारने भाव नाही दिला. आणखी त्याच्यामध्ये म्हणजे काय सुधारणा हव्यात किंवा मग त्यामध्ये काय केलं पाहिजे असं तुम्ही सल्ला द्याल? जोपर्यंत शेतकऱ्याकडे माल आहे तोपर्यंत भाव द्यायला पाहिजे. आता काय होतंय, आता कापूस शेतकरी जेव्हा काढतो तेव्हा शासनाचा भाव शेतकरी 1 रुपया पण नाही. जोपर्यंत गहू आमच्याकडे होता आम्ही तो 1700 रुपये भाव, 1800 रुपये भाव, आणि आम्ही विकला 1800 आणि तो व्यापाऱ्याकडे गेला तर लगेच 3000 रुपये, 4000 रुपये भाव. आता हा मुद्दा आपण प्रचंड पहिल्यापासून ऐकतोय की शेतकऱ्याला खूप काय म्हणजे कवडीमोल भाव दिला जातो शेतकऱ्याच्या मालाला, जो तिथे स्वतः घाम गाळतो, मेहनत करतो आणि ते जे उत्पादन असेल ते जेव्हा व्यापाऱ्याकडे जातं तेव्हा त्याचा भाव डबल होतो. तर मग मला म्हणजे आमचं असं एकंदरीत किंवा सामान्य माणसांचं असं म्हणणं आहे की मग तुम्ही जे प्रत्यक्ष शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये जी मेहनत घेतात ते तुम्ही रस्त्यावर विकून व्यापार म्हणजे विक्री का नाही करत स्वतःच्या उत्पादनाची? तर यामागची काय कारण आहेत? 100% कारण अशी आहे का 50% आता शेत व्यापारी आहे आणि व्यापारी वर्ग हा शेतकऱ्याला आम्हाला बसूनच देत नाही बाजारात. 100% जागा हा रिझर्व झालेल्या आहे ते व्यापाऱ्यांच्या. आमची एक तर संघटना नाही, आम्ही कुठलंही त्यांच्या तिथं ते सगळे व्यापारी समजा जो व्यापारी आहे तो आम्हाला बाजारातच नाही बसून देत. मग तिथून पुढे तुम्ही बाकीचं विकायचं ते नंतरच. युरियाचं तुम्ही म्हटलं ते थोडंसं आम्हाला हो. explain करा की नक्की पूर्ण खतांचे भाव वाढलेले आहेत आणि शेतमालाला भाव नाहीत. त्याच्यामुळं शेतकरी खूपच याच्यात आलेला आहेत हातापायास. आणि जे मोठमोठाले शेतकरी आहेत त्यांचा तर भरपूर खर्च झाला, पण जे छोटे शेतकरी आहेत तर ते आज शेतामध्ये जे बियाणे टाकलेत ते उधारीवर घेऊन टाकलेले आहेत. कशाच्या भरोश्यावर की आपले पुढचे पीक येतील आणि मग ते पीक आल्यानंतर आपण ते दुकानदाराला त्याची परतफेड करू. अशा शेतकऱ्याला आत्महत्याच करावं लागेल, कारण आता पावसामुळं सगळे बियाणे वगैरे टाकून दिलेत आणि पावसाने दडी मारली. तुम्हाला 4 गोण्या पाहिजे तर ते 7 बाऱ्याच्या हिशोबाने फक्त 2च गोण्या भेटणार, ते आम्हाला पुरत नाही. ते म्हणते सेंद्रिय शेती करा, सेंद्रिय शेती करा. तिथं आम्हाला 1 क्विंटल कापूस व्हायचा तिथं अर्धाच होणार, म्हणजे आम्ही अंदर येणार. म्हणजे आम्हाला कोणी शासनाला मोकळं करून टाकायचं आणि शासन ह्या धोरणात बरोबर. म्हणजे एकीकडे शासन या सगळ्यामध्ये पण आधुनिक तंत्रज्ञान वापरतं. जसं तुम्ही आता मुद्दा उपस्थित केला थंब, ते काय? थंब म्हणजे असं असतं मॅडम, आधारावर आमचं आधार दिलं तर ते आम्हाला खत देणार. तुमची शेती बघणार, तुम्हाला 2 एकर आहे का 4 एकर आहे, त्या हिशोबानेच तुम्हाला 4 गोण्या देणार, 2 गोण्या देणार. आम्हाला तिथं 10 गोण्या पाहिजे, तिथं 4 गोण्या भेटणार. तुम्ही आम्हाला एक असं उदाहरण देऊ शकता की माझी 4 एकर शेती आहे, त्याच्यासाठी मला इतकं साहित्य लागतं, पण शेतकऱ्याकडून सरकारकडून शासनाकडून आपल्याला एवढंच मिळतं असं मला बरोबर आहे. आम्हाला समजा 1 एकरला कमीत कमी 5 गोण्या पाहिजे, उदाहरणार्थ सांगितलं बरं कमी, तर आम्हाला शासन फक्त 2 गोण्या देतं. तर आम्हाला ते पुरेसे खत होत नाही, कारण की उत्पन्न त्याच्यात निघत नाही. आम्हाला जर खत टाकलं तरच उत्पन्न भेटणार. हा जो खर्च असतो तुम्हाला परत तो म्हणजे ते कसं परत मिळवायचं? आम्हाला ते दुप्पट ते दुकानदाराला द्यावं लागतं, ते पुरत नाही ना आम्हाला ते. त्याच्यामुळे आम्ही अंदर आहे. शेतकऱ्याचं धोरण शासन ताब्यात घेतंय शेतकऱ्याला. हे थंब देणं, हे करणं, बा तुम्ही थंब दिलं तरच तुम्हाला खत भेटणार. पहिलं ज्या गोष्टी मोकळ्या होत्या त्या शासनाने ठेवल्या नाही. ते म्हणते बा शेती प्रोडक्शन पुरवत नाही, असं नाही तसं नाही. हे धोरण तेच वेगळं आहे. आम्हाला जे आमचा अधिकार आम्हाला पाहिजे, शासनाला अधिकार पाहिजे नाही, सरकारला अधिकार पाहिजे नाही. आमच्या मनावर पाहिजे आम्हाला किती खत घ्यायचं किती नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी, तर याच्यावरती तुमचं काय मत आहे की कशा प्रकारे कर्जमाफी आतापर्यंत झाली नाही आणि कर्जमाफी ती झाली नाही, त्याच्यामुळे बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिलं नाही. नंतर आपल्याला जे पीक घेण्यासाठी कर्ज लागतं ते शेतकऱ्याला भेटलं नाही. आता बँक कर्ज देतील केव्हा आणि शेतकरी करेल काय? तर लवकरात लवकर बँकेने शेतकऱ्याला कर्ज द्यावा हेच आम्ही सरकारला मागणी आहे. आता सध्या जे शेतकऱ्यांनी कर्जमाफीची जी योजना काढलेली, ती योजना कुठली आठ न लावता सगळ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे आणि त्यांना नवीन आता पिकासाठी नवीन बँकेकडून लोन घेता येईल. कमीत कमी त्या लोन घेतल्याचं चालू पिकावर खर्च केला तर शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. आता तुम्ही या सगळ्या शेतकरी तुमच्या सोबतचेच आहे, सहकारीच म्हणू शकतो आपण, जे शेतकरी त्यांच्या समस्या आम्ही आता ऐकल्या. तर यावर कृषी मित्र म्हणून तुमचं काय मत आहे किंवा म्हणणं आहे, मागण्या? मॅडम, शासन भरपूर प्रयत्न करत आहे, पण होतं काय, निसर्ग टाइमवर साथ देत नाही आणि शासन जे शेतकऱ्याला हमी भाव देत नाही. आणि विशेष म्हणजे मी स्वतः कृषी मित्र असल्या कारणाने कंटिन्यू पाठपुरावा करत राहतो या गोष्टीचा, पण नेमकं ज्या वेळेस आपल्याला जे पाहिजे त्यावेळेस शासन आम्हाला सहकार्य करत नाही. आणि विशेष म्हणजे कसं आहे, हमी भाव शेतकरी जर संघटित झाले तर तुम्हाला सांगतो, समजा संपूर्ण आम्ही शेतकरी जर एका ठिकाणी राहिलो तर हमी भाव सुद्धा आम्हाला द्यावा लागेल शासनाला.
कारण की नेमकं काय होतं, आता स्वतः आम्ही कापूस पिकवतो, सगळं माल पिकवतो, पण आम्हाला विकता येत नाही. म्हणजे कसं होतं, आम्ही परस्वाध्याने, विशेष म्हणजे आमचं जे आम्ही पिकवतो ते आम्हाला विकता येत नाही. म्हणजे आम्हाला शेतकऱ्याला कोणी येड्यात काढवतो, म्हणजे विशेष. बाकी काय होतं, आता उदाहरणार्थ आमच्याकडे आज कापूस आहे, आम्ही मे पर्यंत कापूस सांभाळला आणि जून मध्ये तुम्ही 8,000 रुपये त्याला भाव, 10,000 रुपये, 12,000 रुपये भाव द्यायचा. म्हणजे विशेष काय होतं, तुमचा शेतकऱ्यांचा किती खर्च झाला? आमचा खर्च संपूर्ण 100% खर्च झालेला असतो ना. त्यामध्ये किती टक्के त्यात मधलं तुम्हाला आम्हाला काहीच उरत नाही, काहीच उरत नाही मॅडम. म्हणजे इतकं म्हणजे आम्ही तोट्यात आहे त्याच्यात. गंज आम्ही संपूर्ण प्रयत्न करतो भानगडी, पण वेगळं आम्हाला हेच ना, आमच्या पदरी काहीच पडत नाही. आम्हाला शेवटी निराश होऊन आम्ही फक्त वारीत जे चालतो, तर फक्त आम्हाला परमेश्वराला एकच मागणी, बस शेतकऱ्याला सुखी ठेव. बाकी आमचं कुठलंही धोरण नाही. आणि शेतकरी हा आहे, शेतकरी म्हणून वारी चालती, बाकी काही नाही. हे तुम्ही जे नौकर वर्ग आहे 20%, हा फक्त एक आनंद घेण्यासाठी वारीत असतो. आम्ही हा तन मन धनापासून वारीत असतो का बाबा हा संपूर्ण महाराष्ट्र सुखी ठेव. शेतकरी सुखी तर सगळं महाराष्ट्र सुखी. आणि हा जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तुम्हाला थोडं थांबवते की यामध्ये शेतकऱ्यांच्या आता हल्ली तरुण पिढी असेल किंवा अनेक जे आपण म्हणू शकतो अधिकारी असतील किंवा सुशिक्षित लोक असतील, त्यांचं एक असं मत असतं की पारंपरिक शेतीला तुम्ही तडा देऊन आधुनिक शेती करा किंवा डिजिटल या सगळ्या पद्धतीने शेती करा. तर यावरती तुमचं काय, म्हणजे ते प्रत्यक्षात शक्य आहे का असं? नाही मॅडम, तुम्ही जे म्हणता डिजिटल शेती करायला, आम्ही त्याला पुरत नाही. विशेष म्हणजे आम्ही त्या खर्चाला पुरत नाही. डिजिटल का भानगडी हे करा ते करा, आई ना निसर्गानं पाणी नसल्यामुळे तुमचं डिजिटल काय करणार आहे? तुमचं जर एक परस पाणी आहे आणि तुमचं ते पुरत नाही ना, तुम्ही काय डिजिटल आम्हाला ठिबक करून देणार? पावसानं ब्रेक मारल्यावर तर आम्ही काहीच करू शकत नाही, कारण की आम्हाला कुठलं पाट पाण्याची सुविधा नाही. तर बघू शकता शेतीपासून सुरू झालेला हा विषय आणि शेतकऱ्यांच्या या अशा अनेक मागण्या आपण असा विश्वास व्यक्त करूया की सरकारपर्यंत पोहोचतील आणि लवकरच शेतकऱ्याला, बऱ्याच वर्षापासून आपण वाट बघतोय की शेतकऱ्याला सोन्याचे दिवस कधी येणार. आपण म्हणतो की आपला भारत जो आहे तो सोन्याची चिडिया आहे, पण जेव्हा आपण आजूबाजूला वस्तुस्थिती बघतो तेव्हा फार निराशा येते. बघूया कधी शेतकऱ्याला न्याय मिळतोय आणि या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलतंय.